मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठीशी घालून जर सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार असेल तर कुठलाही ओबीसी सरकारच्या विरोधातच भूमिका घेईल असं वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी केलंय। विशेष म्हणजे डॉक्टर जीवतोडे भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन डॉक्टर जीवतोडे यांनी सरकारला खर्च आहेरच दिलाय। सरकार कुठलंही असो त्यांनी ओबीसींच्या न्याय्य मागण्यांची दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। मराठवाड्यातून जे मराठा आंदोलन फोपावलं, वेग घेतला, दिवसागणिक त्यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि सरकार त्यांना पाठीशी घालून ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लावत असेल तर कोणताही ओबीसी आणि कोणतीही ओबीसी संघटना सरकारच्या विरोधी भूमिकाच घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।